कसे आहात सगळेजण? मी रुपाली. स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे रुपाली निमोणकर. आज माझी सगळी कामं आवरून झाले. व्हिडिओला आज जरा लेट सुरुवात केली. लेट सुरुवात म्हटलं तरी 11:30 साधारणतः वाजले. तोपर्यंत घरातली बरीचशी कामं माझी उरकतात. बाकीची सगळी कामं मी उरकली. स्वयंपाक, क्लिनिंग असेल काय असेल ते, फक्त कपडे धुवायचे राहिले आहेत. पण आता म्हटलं स्वतःसाठी वेळ देणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. रोजचा दिवस आपला घाईचाच असतो, प्रत्येक दिवस असतो. आठवडाभर जरी स्वतःसाठी वेळ काढला नाही तर स्वतःला वेळ देणं शक्यच होणार नाही. त्यासाठी थोडा तरी वेळ आपण स्वतःसाठी काढला पाहिजे. म्हणून म्हटलं कपडे धुवायचे राहिले ते अगोदर आता आपण स्किन केअर करून घेऊया. आठवड्यातनं 1 ते 2 दिवस आपण चेहऱ्याला फेस पॅक लावला पाहिजे, केसांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून म्हटलं आजचा दिवस आपल्या स्वतःसाठी थोडासा, पूर्ण दिवस नाही, अगदी दिवसातले एखादा तास तरी आपण स्वतःसाठी दिलाच पाहिजे. फेस पॅक चेहऱ्याला लावून घेते. कुठला फेस पॅक लावते तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. फेस पॅक मी घरगुतीच वापरत असते. घरातले जे काही आपल्या किचनमध्ये बरंचसं साहित्य असतं त्याच याच्यापासनं आपले म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या आपल्या स्किन केअरसाठी म्हणा, हेअर केअरसाठी उपयोगी असतात. पण आपण उगाचच नाही त्या गोष्टींच्या मागे पळत असतो. घरातल्याच गोष्टींपासून फेस पॅक तयार करून मी लावत असते. आठवड्यातनं 1 ते 2 वेळेस ही प्रोसेस करायची असते. आपण इतरांबरोबर स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे. मुलांचं, मिस्टरांचं सगळं वेळेवर करावंच लागते. ते तर कुणालाच चुकत नाही. रोजची कामंही वेळेला करावंच लागतात. म्हणून त्यातूनही आपण स्वतःसाठी वेळ काढणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. चला तर मग आता मी फेस पॅक लावून घेते. तुमच्यासोबतही शेअर करते. फेस पॅक लावण्याच्या अगोदर मी छान चेहरा वॉश करून घेते. कुठला फेस पॅक मी लावते आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. फेस पॅक लावायच्या अगोदर मी चेहरा छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हा अशा पद्धतीचा फेस पॅक मी तयार केला आहे. हा अशा पद्धतीचा आहे. मसूरची डाळ असते, ऑरेंज कलरची जी डाळ असते मसूरची डाळ, ती बारीक करून छान अशी पेस्ट तयार करून घेतली आणि त्याच्यात फक्त दूध मिक्स केलं. ह्याचा फेस पॅक मी लावणार आहे. तो चेहऱ्यावर फक्त 10 ते 15 मिनटं, पूर्ण सुकूपर्यंत फेस पॅक नाही ठेवायचा. थोडासा ओलसर असतानाच तो धुवायचा, नाही तर मग आपली स्किन इरिटेट होते त्याच्याने. पूर्ण ड्राय झाल्यावर चेहरा असा ओढल्यासारखा होतो, त्याच्यामुळे आपली स्किन इरिटेट होते. त्याच्यामुळं पूर्ण सुकेपर्यंत फेस पॅक नाही ठेवायचा. थोडासा ओलसर असताना धुवून टाकायचं आहे. स्वच्छ पाण्यानेच धुवायचा, बाकी कशाने नाही. चला तर मग मी फेस पॅक लावून घेते आणि दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने मी चेहऱ्याला छान असा फेस पॅक सगळीकडे व्यवस्थित लावून घेतला आहे. आता हा फक्त मी 10 मिनटं चेहऱ्यावर ठेवणार आहे आणि नंतर साध्या पाण्याने वॉश करून दाखवणार आहे. फेस पॅक लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचं जे डेड स्किन असते, टॅन झालेला असतो, तो निघून जातो. त्याच्यामुळे आठवड्यातनं 2दा फेस पॅक आपण लावला पाहिजे. अगदी रोज तर काही शक्य होत नाही सगळ्या गोष्टी करणं, पण आठवड्यातून 2 दिवस हे आपण फॉलो केलं पाहिजे. आता चेहरा धुतल्यानंतर परत मी तुम्हाला दाखवते रिझल्ट काय आहे ते. चेहऱ्याला लावलेला फेस पॅक सुकतोय तोपर्यंत मी आता हेअर पॅक तयार करून घेते. हेअर पॅक लावण्यासाठी मी हेअर मास्क काय म्हणतात ते लावण्यासाठी काय काय घेतलेलं साहित्य तुम्हाला मी दाखवते. हे जास्वंदीची पानं, ही कलोंजी, मेथीचे 1 दाणे, 1 चमचा घेतले. हे जास्वंदाचं एकच फूल माझ्याकडे होतं, तुमच्याकडे अजून असतील तर तुम्ही टाकू शकता. आज माझ्या झाडाला 1 फूल आलं होतं, ते 1 फूल आणि हे फ्रेश ॲलोवेरा. हे सगळं मिक्सरमध्ये आपण अशा पद्धतीने सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून आता मी ह्याला बारीक करून घेते. पद्धतीची पेस्ट तयार झाली. त्यात मी आता थोडंसं कोकोनट ऑइल मिक्स करते. हे आता आपण केसांना छान लावून घेऊया. त्या अगोदर फेस पॅक सुकत आला आहे. फेस पॅक मी धुते आणि मग केसांना लावते. बघा, चेहरा वॉश केला आहे. रिझल्ट तुम्ही बघू शकतात. हलक्या हाताने चेहरा फक्त पुसून घ्यायचा आहे, खूप जोरात चेहरा पुसायचा नाही. बघा, रिझल्ट छान आलाय. चेहरा वॉश झाला आहे आता मस्त. टॅनिंग थोडंफार कमी झालंय. आता हेअर पॅक. चलो,
हेअर मास्क लावण्याच्या अगोदर केसातला गुंत काढून घ्यायचा सगळा. आहे तसंच याच्यात लावायचं नाही गुंत असल्यावर, त्याच्यामुळे व्यवस्थित लावून होत नाही. असं छान असं केस आता विंचरून घेतलेत, सगळा गुंता काढला आहे. आणि आता हेअर पॅक मी केसांना अप्लाय करते. मग असे दाखवलेला मी हेअर पॅक तुम्हाला, तो आता मी छान केसांना लावून घेते सगळीकडे. अशा पद्धतीने केसांच्या मुळाला आणि लेंथला हेअर पॅक अप्लाय करून घ्यायचा. हेअर पॅक लावल्यामुळे केस छान स्मूथ होतात, शायनी होतात, सिल्की होतात आणि केसांचं आरोग्य जरा सुधारतं. आठवड्यातनं 2दा नाही जमलं तर ॲटलिस्ट एकदा तरी हेअर पॅक लावला पाहिजे. मस्त थंड थंड वाटते. अगोदर फेस पॅक लावला, कारण फेस पॅक लावताना थोडाफार केसांना लागतो वरच्या ह्या साईडला, कपाळावरचे जे केस असतात म्हणून अगोदर फेस पॅक लावला. मग म्हटलं हेअर पॅक लावते. अशा पद्धतीने छान असा केसांच्या लेंथला पण मस्त पॅक लावून घ्यायचा. असं छान मुळांपासून मस्त अप्लाय करून घ्यायचं. खालीपर्यंत लावायचं. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही. असं खालीपर्यंत पूर्ण लेंथला हेअर पॅक छान असं लावून घ्यायचं. आता ह्याला अर्धा तास मी छान सुकू देणार. आता अर्धा तास केस सुकूपर्यंत काय बसून नाही राहणार. राहिलेले कपडे ते धुणार आणि मग तुम्हाला केस धुवून दाखवते रिझल्ट केस. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे
जे स्किन केअर आहे, हेअर आहे, हे प्रत्येकाच्या स्किननुसार, स्किन टाईपनुसार कोणाला सूट करतं, सूट नाही करत. आपल्या स्किननुसारच आपण आपल्या चेहऱ्यावर, केसांवर प्रयोग करायचे. त्याची काळजी आपण स्वतः घ्यायची. कुणीही काही दाखवत असलं म्हणून ते करायचं नाही. प्रत्येकाचा स्किन टाईप हा वेगळा असतो. त्यामुळे चला आता केसांना मास्क, हेअर पॅक काय असेल ते लावून झालेलं आहे. आता आहे अर्धा तास त्याला सुकू द्यायचं आहे. अर्धा तास काय असं केस धरून बसायचे नाही. राहिलेले कपडे आहेत ते कपडे धुवून घ्यायचे. चला कपडे धुवून घेते, मग केस धुते आणि तुम्हाला दाखवते काय रिझल्ट येतो. केस मी वॉश केले, बघा छान असा रिझल्ट आला आहे. केस वॉश करून झाली होती, बघा हेअर पॅक लावला होता, त्याचा छान असा रिझल्ट आला आहे. आजच्या व्हिडिओत बस इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.